भाजपला केंद्रातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी 2024ला लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांनी एकजुटता दाखवत इंडियन आघाडीची मूठ बांधली। परिणामी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांमध्ये भाजपचं लोकसंख्येमधील संख्याबळ कमी झालं। उत्तर प्रदेश आणि अखिल यादव यांनी समाजवादी पार्टीचे काँग्रेससोबत हातमिळवणी करून भाजपचं मोठं नुकसान केलं। दोनही पक्षांनी मिळून लोकसभेत 80 जागांपैकी तब्बल 43 जागा आपल्या पारड्यात टाकल्या। लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पार्टीशी युती होणं अशक्यच मानलं गेलं होतं, कारण त्याआधी 2023 मध्ये झालेल्या मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये दोनही पक्षांमध्ये महत्त्वाचे आणि मोठे तणाव पाहायला मिळाले होते। लोकसभा निवडणुकीनंतर समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमधील संबंध पुन्हा ताणले गेले। त्यामुळे ऑक्टोबर 2024 मध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये दोनही पक्षांची युती झाली नाही। यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत दोनही पक्षांनी एकत्र येणं टाळलं। विशेष म्हणजे या दोनही निवडणुकांमध्ये भाजपनं दणदणीत विजय मिळवला। 2017च्या विधानसभा निवडणुकीत जर दोनही पक्षांना युती करायची असेल तर ती सन्मानपूर्वक असली पाहिजे, असं मत खासदार इम्रान मसूद यांनी स्पष्ट केलं। पण भाजपला हरवायचं असेल तर या दोनही पक्षांना एकत्र येऊनच निवडणूक लढावी लागणार आहे।